नरेंद्र मोदी त्याच्यातून जेवढे लोक निवडून येतील त्या बाजूने ते पंतप्रधान बनतील. आणि म्हणून एक एक खासदार आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि पुणे जिल्ह्याचा पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचा विचाराचा असावा अशी माफक नव्हे अशी तीव्र इच्छा सर्व नेत्यांची आहे. अगदी पंतप्रधानांपासून ते अमित शहापासून ते आम्ही सगळे मुख्यमंत्री सर्वांची इच्छा आहे की हा सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की लढाई नंदन बावलेची आहे, ही लढाई काका पुतण्याची आहे, ही लढाई कौटुंबिक कला आहे. काही नाही. एक लक्षात घ्या, ही लढाई खऱ्या अर्थाने कशाची आहे तर ही लढाई पंतप्रधान पदाचे उमेदवार निवडण्याची लढाई आहे. फक्त 15 वर्ष काही काम न करता जे काही अकार्यक्षमता तुम्ही केली तो झाकण्यासाठी आता तुम्ही हे सगळं करताय. कदाचित जर हे झालं नसतं तर तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार सुद्धा मिळाला नसता. आणि म्हणून बोलतायत काही ठिकाणी चुकीचं बोलतायत, काही ठिकाणी अपप्रचार केला जातोय, काही ठिकाणी म्हणजे मी सुद्धा पाहतोय ते. पण जयदादा एवढंच सांगतो की सहन होईल तोपर्यंत ठीक आहे. आणि एकदा त्याच्या पलीकडे जर गेलं ना तर तुम्ही लोक गप्प बसाल पण विजय शिवतरे नाही गप्प बसणार. आणि मग असं ठोकेल की मग काय हां त्यांना बोलायला जागा राहणार नाही. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. मुद्दाम सांगतो किती अन्याय झालाय ना. अजितदादांनी का केलं हे पाहिलं पाहिजे. मी साक्षीदार आहे, टीव्ही कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय. मी 2004 साली जेव्हा जास्त आमदार राष्ट्रवादीचे आले मी राष्ट्रवादीत होतो आणि मी रात्रीची सगळ्यांची तिकीटं काढली. शिवाजीराव नलावडे मुंबई बँकेचे अध्यक्ष होते, डॉक्टर महाजन हे समाजकार्यातले आणि एक मोठं व्यक्तिमत्व मुंबईतलं, रवींद्र पवार विरोधी गटनेतेपद होतं त्यांच्याकडे द्यायचं. आणि मी असे 4 जण रात्री 11च्या फ्लाईटने गेलो आणि सकाळी 8 वाजता आम्ही पवार साहेबांना त्यांच्या बंगल्यावर भेटलो. ते जस्ट बाहेरच पडत होते, बाहेरच तिथेच गाठभेट झाली. आणि उघडपणे सांगतो मी की आम्ही सांगितलं, मी स्वतः बोलत होतो, लिडरशिप मीच करत होतो. आणि म्हटलं की बॉस साहेब असं आहे की आता ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री आणि या निमित्ताने यामुळे आता आपले जास्त आमदार आलेले आहेत. आणि अजितदादांसारखं एक अतिशय प्रखर व्यक्तिमत्व आहे. आपण मुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे, दादांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. जे दादा पवार साहेबांना एखादी गोष्ट आवडली नाही ना तर त्यांचं नाकावर असं थोडंसं असं नाक हे केलं. मला तर मी इतक्या वर्षाचा माझा अनुभव. आणि त्यांनी नाही म्हणे तसं नाही विचारू, ते आपल्याला मुख्यमंत्रीपद नको, काँग्रेस मोठा भाऊ आहे, 2-4 पदं आपण जास्त घेऊ कॅबिनेट पण मुख्यमंत्रीपद नको. दादा मुख्यमंत्री झाले तर कदाचित आणखी पॉवरफुल होतील. संघटना आज बघा ना तुम्ही, काय लोक वेडे नाहीत ना. 4-4, 5-5 लाख लोकांमधून निवडून येणारा आमदार असतो, खासदार असतो. हे सगळेच्या सगळे दादांबरोबर गेले. वरिष्ठ नेते पवारसाहेब आहेत पण खऱ्या अर्थाने अंतर्मय होऊन आता निश्चितपणे तो विचार करायला हवा, आत्मचिंतन करायला हवं. एवढे सगळे लोक इतके वर्ष 40 वर्ष बरोबर असलेले गेले याचा अर्थ कुठेतरी चुकताय ना. आणि ते ठीक आहे. आता निवडणुका युद्धासारख्या असतात. मी मगाशी तिथे वीरला म्हटलं की सगळ्या निवडणुका किंवा आत्ताची ही युद्ध राजा ठरवले जातात या निवडणुकांमधून, पहिले युद्धांमधून व्हायचे. रामायण काय झालं, रामायण भाऊबंदकीचंच वातावरण होतं ना, त्याच्यातूनच रामायण. महाभारत काय झालं, पांडवांचं आणि कौरवांचं सख्य सावत्र भाऊ याच्यातूनच झालं ना. ज्या सगळ्या गोष्टी याच्यातूनच घडत असतात. त्याला भावनिक रंग देण्याचं कारण नाही. जेव्हा युद्धभूमीवर अर्जुन जेव्हा धनुष्यबाण घेऊन उभे होते त्यावेळी श्रीकृष्णाला ते म्हणत होते अरे माझ्याच भावांवर मी कसं काय हे करणार. ते सांगतात की हे युद्ध आहे, या युद्धामध्ये कोणतेही रिलेशन्स आणि काही याच्या पलीकडे जाऊन युद्धभूमी आणि युद्ध हे महत्वाचं आहे. आणि म्हणून कोणी काही सेंटिमेंटली काय बोललं तरी लक्ष द्यायचं कारण नाही जे दादा. आणि तुमच्या घरातले 4 भाऊ बाजूला गेले तरी हजारो भाऊ आहेत ना आमच्यासारखे, काय घाबरायचं कारण नाही. पेटून ठेवतं पुढचा अजून 15 दिवस आहे, नको करून टाकू. जर चुकीचं वागलंय आणि चुकीचा प्रकार जर केला
तर मग बाकी मग ती ही पुरंदरची तलवार आहे, मान उडवल्यावर सुद्धा 400 लोकांना मारते, तशी तलवार आहे. आपण निश्चितपणे काही काळजी करू नका. म्हणून मी परत एकदा सांगतो की ही निवडणूक ही पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे. भावनिक आधार त्याला न देता मेरिटवर आपण सर्वजण काम करू ना. आणि म्हणून मी सगळ्या गावागावातून सांगतोय, मी जास्त बोलणार नाही. एक बाकी नक्की आहे की नरेंद्र मोदीच पंतप्रधान का? 75 वर्ष सत्ता होती ना, काँग्रेसची सत्ता होती. पण मला एक सांगा, कुठच्या पंतप्रधानाने असा विचार केला किंवा 2 कोटी घरं गोरगरीब शेतकऱ्यांना, भूमिहीनांना, कामगारांना दिली पाहिजेत, हा विचार नरेंद्र मोदींनी केला. महाराष्ट्रामध्ये 15,40,000 लोकांना घरं मिळाले. पुणे जिल्ह्यात 20,000 लोकांना घरं मिळाले. 2.5 लाखाचं घर आहे फक्त. पण सर्वसामान्य मजूर माणसाला 2.5 लाख येणार कुठून? परंतु त्याचं घर झालं पाहिजे कायमस्वरूपी. ही भावना, ही मानसिकता, ही संवेदनशीलता या पंतप्रधानात आहेत. म्हणून ते पंतप्रधान परत झाले पाहिजे. गोरगरीब महिला असतील, चुलीपुढे सरपण वगैरे हे करून त्यांच्या फुफ्फुसामध्ये धूर जातोय, अडचणी होत आहेत. आणि म्हणून आपण त्यांना फ्रीमध्ये मोफत गॅस दिला पाहिजे. म्हणून उज्ज्वला गॅस योजना सुरू करून 50 कोटी महिलांपर्यंत गॅस देण्याचं काम केलं. किती मोठं काम आहे. दिसायला काम छोटं आहे. टॉयलेट्स आपापल्या घराघरामध्ये टॉयलेट्स असायला हवीत, शौचालय असायला हवीत, म्हणून वेगळी योजना करणे. जनधन योजनेच्या माध्यमातून 1,40,00,000 लोकांची खाती, 140 कोटी लोकांची खाती उघडून आता डीबीटी मधून मला वाटतं आता 35,000 शेतकऱ्यांना पुरंदरमध्ये जयदादा काल दुष्काळ निधी आलाय, काल आलेला आहे. 35,000 लोकांना कसा आलेला आहे? डीबीटी, डायरेक्ट बँक ट्रान्सफर. एक बटन दाबलं की तिथून ते त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पहिलं काय असायचं? हे मोदी साहेबांनी केलं. पहिलं एकदा मला आठवत आहे की राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसचे ते एकदा म्हटले होते की मी जर 1 रुपया जर मी पाठवला शेतकऱ्यांपर्यंत तर त्यातले फक्त 18 पैसे त्यांच्यापर्यंत जातात आणि 82 पैसे व्यवस्थेमध्ये गडप केले जातात. भ्रष्टाचार होतो. ते बोलले पण उपाय नाही त्यांनी केला. उपाय नरेंद्र मोदींनी केला आणि सगळ्यांची जनधन अकाउंट उघडून डीबीटीच्या माध्यमातून आज, पहिलं कसं असायचं, दुष्काळ निधी आला, राज्याचा निधी कलेक्टरच्या खात्यात, कलेक्टरचा निधी तहसीलदारच्या खात्यात, तहसीलदारच्या खात्यातून कृषी खात्याच्या अधिकाऱ्याकडे जायचा. आणि मग कृषी खात्याचा व्यक्ती येतं, समजा विजय शिवतर एक लाभार्थी आहे, किती 1 लाख रुपये निधी आलाय, तर तो पहिला बोलायचा तुला 1 लाखाचा चेक देतो, पहिले 10,000 मला दे. 10% हिशोब असायचा. आज ते इतक्या पद्धतशीर पद्धतीने अंमलबजावणी कोणी केली आहे, संवेदनशील पद्धतीने ते मोदींनी केलेली. आणि म्हणून बारीक सारीक गोष्टीमध्ये तुम्ही विदेशात, देश विदेशात जा, आज भारताचं नाव अतिशय आदराने आणि त्याचबरोबर ताकदवाला एक देश, पुढे होणारी सुपर पॉवर, अशा पद्धतीची संपूर्ण कल्पना आज बघा ना. नेत्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जगामध्ये नरेंद्र मोदी इतकी प्रसिद्धी आज कोणाची, जो बायडेनची सुद्धा नाहीये, कोणाचीच नाहीये. आणि ती कशासाठी आहे की 150 कोटी लोकांची बारकाईने, कुटुंबप्रमुखाने चिंता करणारा माणूस आहे, म्हणून ती त्यांची प्रसिद्धी आहे. ती प्रसिद्धी अशी उगाच नाही आहे. आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं जे महत्वाचं काम आहे, त्या कामातला एक महत्वाचा भाग म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ सुनेत्राताई यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून येणे. घड्याळाला मत म्हणजे आपोआप मोदींना मत, इतकं साधं गणित आहे. आणि म्हणून मी गावातल्या 4 बूथ आहेत आमचे. मगाशी सर बोलले मी तर प्रत्येक ठिकाणी बोलत असतो. समीर इथे आहे. आमच्या बूथ कमिट्या तुम्हाला मी सांगितलं, 14 बूथ कमिटी मेंबर आणि 21 बूथ कार्यकारिणी मेंबर, एवढी यंत्रणा तगडी आहे. आणि मग प्रत्येक बूथला 200 मतांनी जरी पुढे गेलो, 20% आपण पुढे गेलो पाहिजे, तर ओव्हरऑल 70% मतदान आपल्याला होईल. आणि जर पाहिलं तर 4 बूथ जरी पकडले तर 800 मताने आपण पुढे जाऊ. एका गावात 800,000 मताने पुढे गेलो तर जे आपली टार्गेट आहे की कमीत कमी 1.5 लाख मतदान आपल्याला व्हायला हवं, 50,000चं मताधिक्य व्हायला हवं. हे जे टार्गेट आहे ते कमीत कमी धरलेलं आहे. जर सर्व कार्यकर्त्यांनी ज्या हिशोबाने, ज्या पद्धतीने शिवसेनेची आणि भाजपची तशीच यंत्रणा आहे, बारकाईने बूथ लेवलला खूप चांगल्या प्रकारची यंत्रणा त्यांनी देखील, शक्ती केंद्र असतील, बूथ केंद्र असतील, तर त्याच्या माध्यमातून जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येतील, राष्ट्रवादी, भाजप आणि त्याचबरोबर शिवसेना, तिन्ही पक्ष एकत्र येतील, 20-25% मतं जास्त मिळवणे, 70-75% मतं मिळवणे
आवड काहीच नाही आहे. इतर वेळेस जिल्हा परिषद असेल, तालुका पंचायत असेल, विधानसभा असेल, थोडेफार गावकी भावकी होते, पण लोकसभेला होण्याचं कारण नाही. आणि मला खात्री आहे की संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये हायएस्ट लीड या पुरंदरने 1991 साली अजितदादा लढले होते. जयदादा त्यावेळेस बारामतीपेक्षा जास्त मतं पुरंदरने दिली होती त्यांना पहिल्यांदा. तोच रेकॉर्ड आज आपण सर्व, कदाचित आता खडकवासल्याचं मतदान मोठं आहे, क्वांटिटीमध्ये कदाचित ते जास्त वाटतं, पण पर्सेंटेजमध्ये हायएस्ट मतदान हे पुरंदरचं झालं पाहिजे. अशा पद्धतीचा संकल्प आम्ही करू आणि या संकल्पातून यश 100% आहे. मी तर नेहमी आता वीरराय मगाशी म्हटलं की वहिनींते मी पाहिल्यानंतर मी जेव्हा हे पाहिलं की मी थोडासा अभ्यासक म्हणा, सिक्स सेन्स म्हणा, त्याच्या जीवावरच मोठा झालेला माणूस आहे. पायगुण असतो प्रत्येकाचा. मी तुम्हाला सांगतो, सुनेत्र वहिनींचा पायगुण बारामती लोकसभा मतदारसंघाला अतिशय सकारात्मक होणार आहे. दादा निवड त्यांनी नॉमिनेशन केलंय, तर दादा आता गुंजवणीवर बोलायला लागले, तर दादा आता IT पार्कवर बोलायला लागले, तर दादा आता भोरच्या उतरवलीच्या MIDCवर बोलायला लागलेत, तर दादा आता दौंडच्या लोकलवर बोलायला लागलेत, तर दादा आता बारामतीतल्या पश्चिम पट्ट्यातल्या गोरगरीब दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी, नदीचं वाहून जाणारं निरेचं पाणी उचलून करेक्ट टाकणे आणि त्याच्यातून जबाबदारी वाढते. पहिली त्यांची जबाबदारी विधानसभा मतदारसंघापुरती होती. वहिनी आता याचा अर्थ पूर्ण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांची असेल. मला खात्री आहे एका बाजूला विजय बाप्पू असेल, एका बाजूला तिकडे राहुल कुल असतील, तिकडे तापकीर असतील, इकडे दादा असतील. आम्ही सगळेजण एकत्र झालो तर पुणे जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात, फक्त बारामती लोकसभा नव्हे, पूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्रात 1 नंबरचा जिल्हा बनवायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये काहीही अडचणी येणार नाहीत. इतकी ताकदीची सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून एवढी ताकदीची मंडळी असताना अरे झोपेत तरी कशाला विचार करायला पाहिजे? इतकं कॉन्फिडंट आपण असायला हवं की 100% आपण येणार म्हणजे येणार, जिंकणार म्हणजे जिंकणार. काय त्याच्यामध्ये तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा खूप महत्वाचा आहे. कुठे अडचण आहे? इथे विजय बाप्पू आहे, तिकडे आता भोरला कुलदीप कोंडे आहेत, समान होईल, इथे प्लस होईल. खाली गेले तर इंदापूर आपला दौंडमध्ये थोरात आहेत, थोरातांच्या बरोबर राहुल कुल आहेत, दोन्ही 1-1 लाख मतांचे धनी 2 लाख एकत्र आहेत. तिकडे भरणे आहेत, भरणेंबरोबर हर्षवर्धन आहेत, 2 ताकदीचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणारे एकत्र आहेत. प्रश्न येतो कुठे? त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास पाहिजे आणि प्रचंड ताकदीने गेलं. पण लोक ह्या अशा प्रकारचे भावनात्मक प्रकार करण्याचा प्रयत्न करतील. त्याला एकतर तुम्ही तर शांत राहणे आणि कोणी जर तशा प्रकारचा प्रयत्न केला आणि त्याला वेगळा रंग दिला तर मग ठीक आहे. वाईटपणा काय, आता भाजपसाठी सुद्धा मी आता वाईटपणा सुरुवातीचा तर पुलताईच्या वेळेस मी इतका अग्रेसिव्ह होतो, त्याचेच परिणाम झाले दादाजी माझ्यावर भडकले ते. त्यामुळे निश्चितपणे आता तर एक सकारात्मक चांगलं काम आहे. आम्ही सगळेजण, सगळे लोक, इतकी प्रचंड ताकदीचे सगळे लोक आहेत इथे, भाजपचे, सेनेचे, हे सगळे लोक एकत्रितपणे. महिला आघाडी खूप चांगली आहे, खूप चांगल्या प्रकारे महिलांचं काम देखील आहे. आणि म्हणून घराघरामधून तुम्ही सुद्धा गेलं पाहिजे. मी एवढंच सांगतो की जर जी काय 5,000 4,000 मतं आहेत त्या सगळ्या मतदारांपर्यंत आपण हात जोडले पाहिजे. गावातल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, कुठच्याही पक्षाचा असू द्या, की बाबा पंतप्रधान मोदींना 3ऱ्या वेळेस करायचं, देशाची सत्ता भाजपची, राज्याची सत्ता महायुतीची, आपल्याला पैशांची, निधीची कमी पडणार नाही आणि आपण एकत्रितपणे मोठ्या प्रमाणातला विकास संपूर्ण तालुक्यांचा, जिल्ह्याचा करू. अशा प्रकारची भावना त्यांना सांगितली पाहिजे. का त्यांना मतदान करायचं हे जर नीट समजावून सांगितलं, निश्चितपणे. आता बघा, आता उलटं होत आहे. काही ठिकाणी प्रचार असा होतोय, आता कोणीतरी सांग चांदणी चौक कोणी केलं, अख्ख्या दुनियेला माहिती आहे की त्या नितीन गडकरींचं डोकं आहे ते, आणि ते अगदी फॉरेनमध्ये असल्यासारखं वरून जो आपण पाहिलं एरो ह्याच्यातून, तर अशा प्रकारचं आहे ते त्यांचं काम आहे. पण हे टाकतायत. मी म्हणतो बाकीचं काम सोडावं, तुम्ही काय कुठे रस्ते केले आणि काय. मी एवढंच म्हणतो की तुम्ही जे प्रोजेक्ट आमचे अडकले होते त्या बाबतीत तुम्ही खासदार म्हणून काय केलं? गुंजवणीसाठी तुम्ही किती मिटिंग घेतल्या? सरकार होतं तुमचं ना, मुख्यमंत्र्यांची मिटिंग घेतली, जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते, घेतली मिटिंग. का काम केलं नाही तुम्ही? 550 कोटीचे पाईप येऊन पडलेले आहेत, ऑर्डर झालेली आहे, सगळं काय आहे. ऑनगोईंग प्रोजेक्ट असताना त्याला चालना देण्याचं काम खासदार म्हणून तुम्ही का नाही केलं? देवाची उरुळी आणि फुरसुंगीमध्ये 118 कोटीची योजना महाविकास आघाडीच्या काळात ठप्प झाली होती. 25 कोटी रुपये पाहिजे होते. का नाही तुम्ही गेला?
संबंधित मंत्र्याकडे, का नाही मुख्यमंत्र्याने केला? का तुम्ही पाठी लागला नाही? तुम्ही खासदार होता ना, दादा उपमुख्यमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, तुम्ही त्यांना तरी घरात बोललं पाहिजे होतं ना की दादा 25 कोटी द्या, 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे. तुम्ही नाही बोलला. आणि मग कुठच्या रीतीने, कोणत्या बेसवर आपण मतं मागता येते ते? तुम्हाला मतं मागण्याचा खरोखरचा अधिकार नाही. 15 वर्ष या मतदारसंघाची वाया गेली असं म्हटलं तर मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही. आणि म्हणून काम करणारे लोक पाहिजेत, तर मतदारसंघ पुढे जातात आणि विकास होत असतो. दादांसारखा एक अतिशय प्रखर असं काम करणारं नेतृत्व आहे, त्याच्या बरोबरीने बारीक सारीक गोष्टीत संवेदनशील पद्धतीने काम करणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांच्या बरोबरीने जेव्हा सुनेत्रा वेळी खासदार होतील, खासदार होणार, मी तुम्हाला आज सांगतो या मंदिरामध्ये, जयसाहेब, सुनेत्रा वेळी खासदार होणार होणार होणार. काय कोणी किती बोलू द्या, कुठे काही बोलतो, हे अशी हे आहे, तसं आहे, तसं काहीतरी संभ्रम आहे, कुठचं काहीतरी भावनात्मकरित्या आहे. कसलं भावना? तर आम्हाला कसल्या भावना? तू आम्हाला सगळं ट्रुथ माहिती आहे ना, त्यामुळे आम्ही कशाला भावनात्मक जाऊ आणि आमचे कार्यकर्ते तरी कशाला भावनात्मक होतील? काही ठिकाणी साधी माणसं आहेत, त्यांना गैरसमज करण्याचा प्रयत्न बाकी नक्की केला जातोय. हा, लोकसभेला तुम्ही ताईंचं काम करा, बापू लय चांगला माणूस आहे, विधानसभेला आम्ही बापूंचं काम करणार, ही गेल्या वेळचा सुद्धा फंडा होता. काय अजित दादा, गेल्या इलेक्शनला सुद्धा 2019ला हाच फंडा वापरला होता. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुका करून आता ते काय, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते, ते लिमिट आता संपलेलं आहे. निश्चितपणे एक चांगला उमेदवार तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे, एक अतिशय संवेदनशील अशा पद्धतीने काम करणारं एक कुटुंब आहे. आणि म्हणून परत एकदा जयदादा तुम्हाला सांगतो, तुम्ही बोलत असाल माझ्या घरातले आता सगळे लोक एकत्र येत आहेत, असं करतायत तसं करा. अरे तुमच्या बरोबरीने या बारामती लोकसभा मतदारसंघातले इंटलेक्च्युअल हुशार मंडळी हजारो तुम्हाला भावासारखे पाठीमागे उभे आहेत, काही काळजी करायचं कारण नाही. त्यामुळे निकाल 4 जूनला 100% हा निकाल आपल्याला कळेल. पुन्हा एकदा मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, भाषणं ठीक आहेत, परंतु बूथ सांभाळला पाहिजे. बूथमध्ये 1 नंबरची मतं झाली पाहिजेत, सर्व लोकांना हात जोडले पाहिजेत. विरोधी काम करणारा कोणी असेल, भावनात्मक काही गोष्टी करणारा असेल तर त्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे. आणि 1 नंबरची मतं घेत परिंचे गावाने 800 मताचा तरी लीड, माझं गाव आहे हे, वाडी पलीकडे पण हे गाव आहे, त्यामुळे निश्चितपणे मला 1 मिनिट महत्वाचं राहिलं. पाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, पाण्याच्या बाबतीत बरेच गडबडी आमदार आणि यांनी केले होते, पण मी आज तुम्हाला उघड सांगतो, मी परवा करत नाही. मी क्लिअर कट चीफ इंजिनियरला सांगितलं, माहूरच्या डॅममध्ये 15% पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. आम्ही 2018 साली मी मंत्री असताना तो कायदा केला होता. आणि ज्या DPR मध्ये, ज्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पिण्याचं पाणी आरक्षित जरी नसेल तरी त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात कायदा करून 15% पिण्याचं पाणी आणि 10% उद्योगासाठी पाणी, असं 25% पाणी आरक्षित केलेलं आहे. वरच्या डॅममध्ये 65 TMC जो MCFTचा डॅम आहे त्यातलं 15% म्हणजे खूप आरक्षित पाणी आहे. वर जरी एक योजना असेल तरी इथूनच पाणी दिलं पाहिजे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 10 वर्षाची संपूर्ण किती पाणी लागलं त्याचं सगळं हे करून हिशोब करून त्यांनी ऑलरेडी ऑर्डर काढलेली आहे. परत एक पत्र गेल्यानंतर थोडेसे घाबरले. काय हरकत नाही, माहूर डॅम मधून तुम्हाला पाणी मिळायला काही हरकत नाही. आय विल सी टू इट की ते पाणी तुमचं लवकरात लवकर क्लिअरन्स मिळेल. धन्यवाद.